आयुष्यात जेव्हा सर्व काही संपून जातं, जवळ एक आशेचा किरणही उरत नाही, अशा वेळी अशा परिस्थितीमध्ये भगवद्गीतेचे हे श्लोक देखील अर्जुनाची हीच व्यथा निरूपण करतात. आणि जर अशी परिस्थिती असेल तर याला सांगू मात्र मी एवढंच शकतो की अशा वेळी आपल्याला गरज आहे कोणातरी एका गुरुची. मग तो गुरु तुमच्या मित्राच्या स्वरूपात असेल, तुमच्या परिवाराच्या स्वरूपात असेल किंवा आध्यात्मिक गुरु देखील असू शकतो. स्टीव्ह जॉब्स यांना यांना जेव्हा स्वतःसाठी काय योग्य काय अयोग्य कळत नव्हतं, कंपनी अगदी घाट्यामध्ये येऊन गेली होती, आशेचा एक किरणही जवळ शिल्लक मात्र नव्हता, तेव्हा ते त्यांच्या आध्यात्मिक गुरुकडे म्हणजेच नीम करोली आश्रमात गेले आणि आयुष्य बदलून गेलं. आपल्याकडे उदाहरण आहे सिंधुताई सपकाळ, फैजपूरच्या एका महानुभाव आश्रमात त्या आल्या, आयुष्य बदलून गेलं. अशी खूप सारी उदाहरणं आहेत. अर्जुनाचं उदाहरण आपण पाहत आहोत की अर्जुन भगवंताला शरण गेला आणि आयुष्य सर्व काही बदलून गेलं. न जिंकता येणारं महाभारताचं युद्ध अगदी सहजपणे तो 18 दिवसाच्या आत जिंकला. हे कसं शक्य आहे? तर जेव्हा केव्हा अशी परिस्थिती आपल्यासोबत असेल, आपण आपल्या आध्यात्मिक गुरुला सरेंडर होणं, शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. भगवद्गीतेचे हे 2 श्लोक आपल्याला हेच सांगतात. जुळलेले असा आपण जाणून घेत आहोत संपूर्ण भगवद्गीता. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.